ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा मराठीतला एकुलता एक पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा मराठीतला एकुलता एक पॉडकास्ट आहे जो ऍक्च्युली इंग्लिशमध्ये आहे. माझ्यावर माझा को होस्ट आहे ओमकार. ओमकार. हॅलो. हा. अरे ओमकार, हम्म. आपण मागच्या आठवड्यात प्रोफाईल केलं जेमी वार्डीचं. येस. आणि मला आवडलं, मजा आली ते करण्यात. सो हे तुला पण आवडलेलं आहे क्वाईट येस. एव्हिडेंटली. येस. तर आपण ह्यावेळेस काय करायचं ठरवलं? यावेळेस आपण म्हणलो की आता शोधायला लागूयात ना बार्कलेज मेन आणि आपल्या हो. लहानपणीचे हिरोज, जे खरं तर आपले लाईक आपण खूप जास्त बघताना फुटबॉल एका टीमच्या सेंट्रिक पर्स्पेक्टिव्हनी बघत असतो की आर्सेनलचं हो. काय चालू आहे आणि हे काय चालू आहे. बट अ लॉट ऑफ टाइम्स अ लॉट ऑफ प्लेयर्स हॅव प्लेड फॉर मेनी अदर क्लब्स, डिफरंट क्लब्स. पण जस्ट ॲज अ फॅन ऑफ द स्पोर्ट अँड ऑफ द लीग त्यांच्याबद्दल एक हम्म. सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्यांचं करिअर बऱ्यापैकी फॉलो केलं जातं इनएडव्हर्टंटली. आणि हा. त्यातली काही नावं आपण एक एक करत घेऊयात. आणि आता हे करत असताना ऍक्च्युली लक्षात आलं की खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत या. तर त्या एकमेकांना सांगायला खूप मजा येईल. आणि यावेळेस आय थिंक माझ्यापेक्षा खूप जास्त रिसर्च तू केलायस या प्लेअर बद्दल. म्हणजे जर हा. माझा रिसर्च आणि तुझा रिसर्च एकमेकांच्या शेजारी उभे केले तर माझा रिसर्च माझ्या एवढा आहे आणि तुझा रिसर्च त्या प्लेअर एवढा आहे. अच्छा. पण तू एक एक शब्द वापरला, लेजेंड असा शब्द वापरलास हम्म. मध्येच. हम्म. ह्या प्लेअरला लेजेंड म्हणू शकतो का आपण? डेफिनेट मे वन्स यू गेट ऑल द लीग विनर्स आउट ऑफ द वे ना, की हे जे आता प्रीमियर लीग, वन्स यू गेट ऑल द लीग विनर्स आउट ऑफ द वे, की हे सगळे आता हॉल ऑफ फेमर्सचे पहिल्या राऊंड मध्ये 3-4 इन्व्हिन्सिबल, 4-5 क्लास ऑफ हा. 92, हा. एक आग्वेरो, एक याया टुरे, एक फ्रँक हा. लॅम्पार्ड, असे हे हे सगळे होऊन गेले ना एकदा, की जे हा. उरतं त्या हा. त्या उरलेल्या दुधाची जी साय आहे त्यात हे प्लेयर. मग लीग वुडंट बी फन विदाउट दीज गाईज, राईट? म्हणजे इफ इट वॉज जस्ट दीज आर स्मॉल, कॅरेक्टर्स हा, बेसिकली. if it was big teams that won games and small teams that turned over every time they faced big games, this wouldn't have been a fun thing हा. to watch. येस. It is always the guy from Portsmouth who sinks you that you remember more than one of the 18 good forwards that played for a big team. म्हणून तुझ्याकडे तुझ्या अख्ख्या करिअरमध्ये तुझ्याकडे एकाच माणसाचा पोस्टर आहे, तो आहे मिचू. Yes. ओके, मॅन्डेटरी मिचू पोस्टर दाखवणं चालू झालेलं आहे ओमकारचं. बट इन दिस एंटायर थिंग आम्हाला डिस्कस करायचं होतं एका प्लेअरचं. प्रायमरीली ह्याचं नाव आलं कारण मोठा गेम ऑफ द वीक इज ॲक्च्युली टॉटनम वर्सेस लिव्हरपूल. Yes. Yes. आणि त्याच्या बेसिसवरच आम्ही ठरवलं की एक प्लेअर असा घेऊया ज्याचं थोडंफार असं म्हणजे लेजंडरी स्टेटस आहे, थोडंफार आहे म्हणजे म्हटलं तर. Hmm. आणि द गाय हुज प्लेड फॉर बोथ टीम्स. सो Perfect. वी डिसाइडेड टू स्पीक ऑन द वन अँड ओनली, द टॉलेस्ट पर्सन टू represent both the clubs, मिस्टर पीटर क्राउच. सो हा आहे प्लेअर प्रोफाईल पीटर क्राउचचा. Yes. Let's ओके. go. Okay, so getting into Peter Crouch player profile. First of all, we have to address the giraffe in the room. की हा प्लेअर त्याच्या टेक्निकल अबिलिटीज पेक्षा त्याच्या अजिलिटीमुळे जास्त फेमस होता, Hmm. मोर दॅन एनिथिंग एल्स. कारण लांब लचक पाय, हात, डोकं, मान, सगळं सगळं म्हणजे असं स्ट्रेचच झालेलं. Yeah. अँड ही देर आर मेनी पॅरडी मीम्स अबाउट हिज हाईट. म्हणजे टू अ पॉइंटवर आज पण त्याच्यावर मीम्स बनतात. आणि लिटरली मागच्या वेळेस काहीतरी एक मोठा असा एक ट्रेलर चाललेला आणि लोक म्हणत ओ माय गॉड आर आय पी पीटर क्राउच वगैरे. आणि त्याच्यावर त्याने Yes. रिप्लाय केलंय, गाईज दीज मीम्स आर गेटिंग अ बिट आउट ऑफ हँड, माय पेरेंट्स आर वरीड अबाउट मी. Right. तर तसं आहे. बट लेट्स लेट्स गेट इन टू द एंटायर प्लेयर प्रोफाइल ऑफ पीटर क्राउच. तो बात है 30 जनवरी 1981 की, अरे बाबा, इथनं जब सुरू जन्मा करतोयस था. का तू? अरे पण मला ऍक्च्युली का पॉइंट आउट करायचं आहे हे, हम्म. कारण आपण जेव्हा जेमी वार्डीची प्रोफाईल केलेली ना, हम्म. आपण त्याच्या हंबल बिगिनिंग्स बद्दल बोललेलो. पीटर Yeah. क्राउच एक्झॅक्ट ऑपोजिट, एक्झॅक्ट ऑपोजिट. Yeah. म्हणजे Yeah. रिअली वेल टू डू फॅमिली. Yeah. म्हणजे टू अ पॉइंटवर त्याचा जन्म झाल्या झाल्या त्याच्या वडिलांना सिंगापूरला जॉब मिळाला.
मग हम्म. ते सिंगापूरला शिफ्ट झाले आणि सिंगापूरला जॉब मिळणं म्हणजे तुम्हाला माहितीये की काय असतं ते. म्हणजे भन्नाट पैसा. ही हॅड द प्रिव्हिलेज ऑफ अ प्रायव्हेट एज्युकेशन अँड एव्हरीथिंग. आणि मग वेन ही केम बॅक टू स्टे इन लंडन, हॉरो ऑन द हिल नावाच्या जागेवर राहत होते, जिकडे खूप फेमस पर्सनॅलिटीज इंग्लंडमधनं आलेले आहेत. वन ऑफ देम बिंग विन्स्टन चर्चिल, अच्छा. आणि अनदर वन बिंग पीटर अँड्रे. नाही, सो सो कोणाचेच तिथल्या एरियातले दात चांगले नाही आहेत. दात चांगले. दॅट इज, आय थिंक दॅट एक्झॅक्ट प्लेस इज वेअर द स्टिरियोटाईप वॉज बॉर्न. हा. ओके. वयाच्या 10व्या वर्षी ही वॉज अ बॉल बॉय ॲट स्टॅमफर्ड ब्रिज. हम्म. आणि 13व्या वर्षी त्याचं म्हणजे फुटबॉलिंग करिअर असं चालू व्हायला लागलेलं, वेअर मिलवॉल, चेल्सी आणि क्यूपीआरने त्याला स्काउट केलेलं. पण ही चोज द वन क्लब दॅट वॉज रिअली डिअर टू हिज हार्ट, क्यूपीआर. हम्म. ठीक आहे. सो 1994 मध्ये ही चोज क्यूपीआर. आणि त्याच सेम इयरमध्ये टॉटनमने त्याला यू टीम मध्ये साईन केलं. म्हणजे यू टीम साईन नाही, म्हणजे यू टीम मध्ये त्याला स्कॉलरशिप दिली बेसिकली. तेव्हा तर इतकं कसं ते आहे. इतकं वॉटर टाईट नव्हतं ना, आणि दोज डेज लाईक नव्हतं यू नव्हतं यूज टू नव्हतं. गो फॉर ट्रायल्स एट 5-6 क्लब्स, ट्रेन विथ 5-6 हा हा हा. क्लब्स. आणि म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मार्टिन ओडेगार्डने पण तेच केलेलं ना बिफोर चुझिंग रिअल मड्रिड. हा. हा. वेन ही वॉज 16, हा. तो सगळीकडे फिरून आलेला. म्हणजे ही वॉज टाउटेड एज द नेक्स्ट बिग थिंग विच ही येस. इज प्रूव्हिंग टू बी राईट ना. सो एनिवेज, त्याच मग 1998 मध्ये टॉटनमने त्याला पहिला त्याचा प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट दिला. हम्म. आणि ऑब्व्हियसली इट ऑब्व्हियसली नाही, दॅट्स अ बिट क्रुअल टू से ऑब्व्हियसली, बट इट डिडंट गो ॲज प्लॅन्ड. सो he was sent to loan spells for really unknown clubs in डलिच हॅमलेट एफ सी नावाची कोणती तरी लंडनची रॅन्डम असलेली टीम आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याला स्वीडनला पाठवलं टू बाय अ द वे, टीम डलिच कॉल्ड. डलिच हॅमलेट, जर लाईक तुम्ही माझ्यासारखे असाल थोडेही, आणि इफ हा यू गेट ऑफ ऑन सीइंग ग्रेट फुटबॉल क्रेस्ट, डलिच हा. हॅमलेट वन ऑफ देम. हो. तो दॅट पिंक अँड ब्लू थिंग विथ द ओल्ड, म्हणजे डी आणि एच, हे जे येस. ते इंटरस्पर्स्ड केलेले टेक्स्ट असतात, ते. लेटरिंग्स. हो. ते. तुम्हाला जर त्याच्यात मजा येत असेल तर इट्स वन वन फॉर दोज लाईक पीपल हु आर इन टू लोगोज गाईज. तो प्लीज बघा. जुनं 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 हा. चेल्सीचं होतं ते, सी एफ सी असं हा. इंटरटॉइन करायचे हा. ते. हा. किंवा ह्यांचं पण, बोल्टनचं पण होतं, करेक्ट. वॉन्डरर्सचं पण होतं, किंवा बीडब्ल्यू एफ सी ते. येस, ग्लासगो रेंजर्स, फ्लमेंगो. ग्लासगो रेंजर्स. हा. या. सो त्याच्यानंतर तो अजून एक लोन स्पेल केली इन स्वीडन. हम्म. आय थिंक ही वॉज, आय थिंक ॲट दॅट टाइम ही वॉज द टॉलेस्ट पर्सन इन स्वीडन, आय एम गेसिंग. आय अँड डोंट थिंक सो. आय इन इंग्लंड ऍक्च्युली मे नो, ही बी. मस्ट बी द शॉर्टेस्ट, ही मस्ट बी द शॉर्टेस्ट पर्सन इन स्वीडन, सॉरी, माय बॅड. आय एफ के हॅसल हॅसल होल आय एफ के हॅसल होल काहीतरी होती एक स्वीडिश क्लब बेसिकली, म्हणजे इरेलिव्हेंट. मग त्याच्यानंतर 2000ला, इयर 2000 मध्ये क्यूपीआर ने त्याला परत घेतलं की नाही नाही, तू आमचा, यू लव्ह अस, वी लव्ह यू, यू कम बॅक फॉर £60,000 तेव्हा. अँड इन क्या द बात है. सेम इयर ही स्कोर्ड 10 goals. या. However, however, he scored 10 goals, आणि this is exactly opposite of जेमी वार्डी अगेन. ही स्कोर्ड बट द टीम गॉट रेलिगेटेड. जेमी वार्डी जिकडे स्कोर करायचं तिकडे टीम प्रमोट व्हायची. आणि जेव्हा तो क्यूपीआर साठी 18व्या वर्षी खेळायला आलेला, तेव्हा अख्खं स्टेडियम फ्रीक 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 म्हणून त्याचे सपोर्टर्स त्याला चॅन्ट करत हा. होते. हा. सो नाही, इट्स दॅट ही इज अ क्लासिक केस ऑफ फिजिकली ऑड दिसणाऱ्या लोकांमधला एक सेल्फ डेप्रिकेटिंग ह्युमर जो हो आहे तो विच जस्ट विन्स यू हो. ओव्हर. तो या त्याचं या हे आहे, लाईक इज अ 6'7" लँकी डूड. ही इज नॉट लाईक असा या. तुझा, ही इज नॉट अ बल्की पण जायंट. आहे. हा, म्हणजे तुसा मारेल असं वाटत नाही तुला. ही इज हा, बोथ. स्टिक इन, हा. अ रिअली लॉंग स्टिक इन्सेक्ट हा. बेसिकली. हा. बट सो फॅन्टॅस्टिक गाय टू लाईक जस्ट बी या. अराउंड. तुम्ही डूड, त्याचा 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 पॉडकास्ट, आय वॉज गोइंग पॉडकास्ट. टू गेट येस. इन टू दॅट. त्याचा पॉडकास्ट इज हिलेरियस येस. हिलेरियस. म्हणजे तो जे किस्से सांगतो ना, त्यातले एक दोन किस्से मी सांगणार आहे. या. अमेझिंग, म्हणजे मला त्याच्याकडनं अफलातून. सेम वाईब्स येतात ॲज तो जो ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर आहे, स्कल. हा 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 हा. ओकीफ ओकीफ कॅरी कॅरी ओकीफ आय वुड से. मार्क ओकीफ ना, नाही, कॅरी का ओकीफ. कॅरी हा. ओकीफ. एनिवे, या. इट्स द डझंट सेम मॅटर, थिंग. डिफरंट स्पोर्ट. जोक मारून हसायचं खूप जोरात. हे हा हा. ब्युटिफुल आहे ते, जस्ट. हा.
सो त्या चॅन्ट्समुळे दॅट वॉज द लास्ट टाइम हिज मदर अँड हिज सिस्टर एव्हर सॉ हिम प्ले लाईव्ह. ते हम्म. स्टेडियमला यायचे बंद झाले त्याच्यानंतर. हा. सो प्रिव्हिलेज असलं आपल्या पाठीशी तर काय काय चांगलं होऊ शकतं इज अन एक्झाम्पल पीटर क्राउच. कारण त्याची QPR रेलिगेट झाली तरी 2001 मध्ये त्याला पोर्ट्समुथने उचललं फॉर 1.5 मिलियन. ऑब्विसली त्याच्यानंतर ही स्कोर्ड 18 गोल्स. अगेन ही स्टील इन द चॅम्पियनशिप ॲट दिस पॉइंट. Championship, but that his one like the last of his 18 goals saved them from being relegated that season. येस 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 दे डिड. सो पण मग त्याच्यानंतर ही फायनली मेड हिज ॲस्टन विला मूव्ह, प्रीमियर लीग मूव्ह विथ Yeah. ॲस्टन विला अँड फॉर £5 million. म्हणजे हाऊ टू फेल अपवर्ड्स इज Correct. पीटर हा. क्राउचेस करिअर. फेल युअर वे टू द टॉपचं लाईक उदाहरण आहे एक. फेल युअर वे टू द टॉप हा बट लाईक स्कोर अ लॉट ऑफ ब्युटिफुल गोल्स अलॉंग द वे राईट. ब्युटिफुल. क्वाईट ऑनेस्टली each and every one of his goals, तू हायलाइट रील बघितली ना, रिअली ब्युटिफुल गोल्स. म्हणजे फॉर अ ब्लोक दॅट लुक्स नॉट हा. नॉर्मल आय हा. वुड से. तो म्हणजे त्याने खूप असे म्हणजे ब्युटिफुली लुकिंग गोल्स हा. मारलेले. तर ॲस्टन विल्याला इन 2002 ही स्कोर्ड ऑन हिज होम डेब्यू. पण त्याच्यानंतर फेलियर आफ्टर फेलियर 18 गेम्स ही फेल टू स्कोर बॅक टू बॅक. हम्म. आणि त्याच सीझनमध्ये लिटरली त्याला नॉरिचचं लोन साठी हम्म. पाठवलं त्याला. हम्म. ही वॉज लोन टू नॉरिच वेअर नॉरिच विथ हिज हेल्प गॉट प्रमोटेड टू द प्रमोटेड प्रीमियर या. लीग. येस. तर त्याच्यानंतर ही केम बॅक टू ॲस्टन विला बट इट डिड नॉट वर्कआउट. सो ही वॉज मूव्ह टू साऊथहॅम्प्टन. आणि हिअर अ ब्युटिफुल रिलेशनशिप स्टार्टेड. विच रिलेशनशिप स्टार्टेड डू यू थिंक? साऊथहॅम्प्टन इन 2005. 2004. हु वॉज देअर ॲट साऊथहॅम्प्टन त्या वर्षी रेलिगेट झालेत ना. नाही नाही, हा हा हो, त्या वर्षीच रेलिगेट झाले. पण दोघां दोन दोन व्यक्तींना करिअर्स मिळाले आउट ऑफ इट आणि एक खूप चांगलं नातं झालं. एवढं अतूट नातं की ते चालतच राहिलं. इंटरेस्टिंग. मिस वन मिस्टर ॲरी रेडनॅप. ओ. हॅरी रेडनॅप आणि पीटर क्राउचचं म्हणजे रोमॅन्टिक रिलेशन इथे चालू झाली. राईट. म्हणजे मोस्टली बिकॉज ऑफ हॅरी रेडनॅप. ज्या ज्या क्लब्सला हॅरी रेडनॅप गेलाय त्या त्या क्लब्सला पीटर क्राउच आलेला आहे असं झालेलं आहे हम्म. त्याच्यानंतर. हम्म. हम्म. सो 2004 साऊथहॅम्प्टन ही स्कोर्ड 16 गोल्स. अनफॉर्च्युनेटली साऊथहॅम्प्टन गॉट रेलिगेटेड. बट देन चॅम्पियन्स ऑफ युरोप लिव्हरपूल did what they do best with Southampton, poached yet another player from them. आणि 2005 मध्ये ही गॉट हिज बिगेस्ट मूव्ह ऑफ हिज करिअर. ही मूव्ह टू लिव्हरपूल. ही बिकेम देअर मेन स्ट्रायकर ॲट द टाइम. अँड करेक्ट. ॲट द सेम इयर त्याला त्याचा फर्स्ट इंग्लंड कॉल अप पण मिळाला वाईल देवर वाईंग फॉर द वर्ल्ड कप स्पॉट्स. Thus was also born one of the most famous chants for Peter Crouch. He's big, he's red, his feet stick out the bed. Peter Crouch, Peter Crouch. So that was it. He helped FA. He helped Liverpool with the FA Cup win. आणि that was a beautiful. This there was no goals. He did not score in 19 matches with Liverpool, हा. पण he पण had जो a मारला decent career पण there. जो मारला हा. तो काय मारला पहिला गोल. हिज डेब्यू गोल इज लाईक आय येस. थिंक वन ऑफ लिव्हरपूल फॅन्सच्या ह्याच्यात हायलाइट रील्स मध्ये येतो तो ऑफ लाईक ग्रेट हो गोल हो हो स्कोर्ड हो. फॉर लिव्हरपूल अजूनही राईट. अजूनही येतो. हो. आय अराउंड द रिमेंबर सेम द टाइम. हा हा आय रिमेंबर द हॅट्रिक. येस. नाही, हा. ऍक्च्युली आय वॉन्ट टेक अ पॉज कारण ती हॅट्रिक नंतर आली. हा. अराउंड द सेम टाइम त्याचं इंग्लंड करिअर पण चालू झालेलं. या. अँड दस अगेन्स्ट विथ अ गेम अगेन्स्ट हंगरी समथिंग व्हेरी युनिक फॉर पीटर क्राउच वॉज बॉर्न. डू यू रिमेंबर व्हॉट वॉज बॉर्न? द सेलिब्रेशन. येस, द मिस्टर रोबो डान्स रोबोट. दॅट हा. ही डिड, मिस्टर रोबोट. दोमो सो आरिगातो. हा. डोमो अरिगातो द रोबो डान्स सेलिब्रेशन. येस. आपल्याला क्लिप मिळाली तर आपण टाकूया इथे. इट इज अ येस. आय थिंक दॅट इज वेन ही स्टार्टेड मेकिंग फन ऑफ हिमसेल्फ बिकॉज ही न्यू हो. किती खूप हाऊ हिलेरियस दिसतं राईट खूप ऍट दॅट हिलेरियस दिसतं. विथ हा. दॅट लेंथ ऑफ आर्म्स डुईंग द रोबोट डान्स इज जस्ट हिलेरियस.
पण त्यांनी हिलेरियस. एकदा सो लाईक ही लँडेड अपॉन दिस सेलिब्रेशन ऑल्सो थ्रू ट्रायल अँड एरर. ही डिड अ लॉट हो, मोर. तो आधी ते हे करायचा. देन ही ते आय थिंक त्यांनी हे एकदा करायचं. एकदा समर सॉल्ट केला अँड देन ही सेड इन द प्रेस कॉन्फरन्स की मी यापुढे आयुष्यात कधीच हे करणार नाहीये. हो, कारण आय So, डाऊट त्याला मसल्स होते, त्याला फक्त हाडं होती. तो सांगाडा हा, होता. फुटबॉल खेळायला बेअर मिनिमम काय लागतं ते होतं त्याच्याकडे अँड ही मेड द मोस्ट ऑफ इट. एक उंच लाईक हाईट वरती असलेलं डोकं, दोन पाय जे नीट चालतात आणि दॅट इज ऑल यू नीड राईट. तो मेक द मोस्ट ऑफ इट. बेसिकली. So he did go to the World Cup, 2006 World या Cup. Sven Goran Eriksson called him up to the England squad, and this is the famous World Cup where दॅट फेमस इंग्लंड साइड राईट. दॅट फेमस इंग्लंड साइड दॅट वॉज सपोज टू famous विन इट England, एव्हरीथिंग. and it was also the famous World Cup where Rooney versus Ronaldo happened, येस. and again England went out on penalties. Oh my God, so shocking. So तसं आहे. But then life back at Anfield also started happening. The very next year, 2006 मध्ये they could not capitalize on the finals. They lost. AC Milan ने basically त्यांचा रिव्हेंज. रिव्हेंज घेतला. But in that season only, he scored the perfect hat trick against Arsenal. ज्यांना माहित नाही परफेक्ट हॅट्रिक काय असतं, इट्स स्कोर विथ युअर राईट, स्कोर विथ युअर लेफ्ट अँड अ हेडर. So he scored the perfect hat trick against Arsenal. अँड स्कोर दॅट Funny वंडरफुल enough. बायसिकल किक अगेन्स्ट Oh, गॅलेटॅसराय. Galatasaray. या या या. Moving on to the next season. आता म्हणजे स्ट्रेट अप त्याचं म्हणजे तो आता असा स्लोली ही वॉज कमिंग इन टू हिमसेल्फ असं म्हणतात ना. सो 2006-2007 दॅट सीझन ही वॉज द हायेस्ट स्कोरर फॉर लिव्हरपूल विथ 18 goals. या. However, at the start of 2007, he was told that you are not going to be the primary striker because a certain Fernando Torres was signed at the club to be the main striker. इट्स अ So, व्हेरी फनी प्लेस टू बी फॉर हिम. कारण त्याच्या yeah. आधी फर्नांडो मॉरिएंटेस आणि लुईस गार्सिया होते आणि हो, हो, हो. त्याच्यानंतर फर्नांडो टॉरेज आला. सो आला. तर ते मॉरिएंटेस, टॉरेस आणि गार्सियामध्ये एक पीटर क्राउच नावाचा 7 फुटी माणूस थोडा वेळ लिव्हरपूल कडनं खेळून गेलाय. सो सो त्याच्यानंतर त्या सीझन मध्ये त्याने काय केलं नाही. मग 2008 मध्ये बिकॉज हिज फेवरेट मॅन हॅरी रेडनॅप कॉल्ड हिम, ही मूव्ड बॅक टू पोर्ट्समथ. आता पोर्ट्समथ वॉज इन द प्रीमियर लीग ॲट द टाइम फॉर 11 million. त्याच्यानंतर अगेन आता मजा अशी झाली 2008-2009च्या सीझन मध्ये. जुलै 2008 मध्ये ही साईन फॉर पोर्ट्समथ, आणि हॅरी रेडनॅप मूव टू स्पर्स इन ऑक्टोबर 2008. तो पीटर क्राउच आपके साथ एक छोटा सा हा मजाक हो गया था असं हा, तर झालेलं. ते तू हो पुढे मी 5 मिनिटात येतोच झाला ते हा, पण बेसिकली. तसंच झालं. क्वाईट क्वाईट ऑनेस्टली तसंच झालं. म्हणजे हॅरी रेडनॅपने त्याला धोका नाही दिला. कारण त्याच 2009 मध्ये म्हणजे तो सीझन झाल्यानंतर पोर्ट्समूथवर रेलेगेटेड, आणि 2009 मध्ये टॉटनमला ही वॉज साइन्ड बाय हॅरी रेडनॅप. अगेन जर्नी मॅन इफ एनीवन हॅज टू से, आय थिंक डॅरन बेंट आणि पीटर क्राउच हॅव मूव्ड अराउंड द मोस्ट. या या. टॉटनम मध्ये दॅट सेम सीझन 2009 he helped them qualify for the UCL slots finally. Tottenham, this is around the time people had started taking Tottenham a bit seriously, की म्हणजे टॉप फोर वरनं व्हॉट टॉप व्हॉट सिक्स. वेन. पीपल पीपल रे पीपल, आपण नाही, पीपल पीपल. की ठीक आहे आता टॉप 5 म्हणत जाऊया, टॉप 4 नको म्हणायला वगैरे. आणि तसंच म्हणजे ही वॉज बेसिकली अ सेकंड फिल्ड ऍट टॉटनम ऑल्सो. आणि 11-12 सीझन मध्ये द होल टीम सो इज सेकंड फिडल. पण ठीक आहे. yes, the 2011-2012 he basically had his last involvement with the Tottenham team, because his last involvement for a Tottenham club was an own goal against Man City. So kind of fitting that his Tottenham career ended the way it did. आणि मग he signed his 2011 contract with अँड Stoke City. बाकी सगळं ठीक आहे. बाकी सगळं ठीक हा, आहे. बाकी तो 15 क्लबकडनं खेळला असेल. बट हा. फॉर मी ही पीटर क्राउच हा कायमच स्टोक सिटीचा पीटर क्राउच हो, असणार आहे. अरे ऑब्विसली बिकॉज ही नॉट स्पेंट ही लाईक ही स्पेंट अ एट लॉट ऑफ इयर्स टाइम देअर. देअर. ही स्पेंट अ लॉट ऑफ टाइम या देअर.
बट फिलॉसॉफिकली आय थिंक दॅट टोनी प्युलिस स्टोक सिटी दॅट वॉज इन द प्रीमियर येस. लीग, त्या त्या येस. टीमसाठी लागणारे जे फुटबॉलर्स आहेत हो. दॅट नीड टू कारण गेट गेट द रॉरी डेलॅपचा एक थ्रो आला की उंचच कोणतरी लागतं. आयडियली तुला दोनच प्लेअर हवेत ना, एक असा थ्रो देणारा फ्रीक आणि एक 7 फुटाचा फ्रीक जो हेडर मारणार आहे त्याच्यावरती. हा. हे दोन लोकांनी तसं आहे. मिळून खूप ठासलंय. आणि देर इज अ ग्रेट इंटरव्ह्यू विथ पीटर क्राउच ज्यात तो म्हणलाय की या. स्टोक वर द काइंड ऑफ प्रीमियर लीग क्लब दॅट ऍट द स्टार्ट ऑफ द सीझन यू गेट द कॅलेंडर आणि तुम्ही बघता हा. की आपले 30 पॉईंट कुठनं येणार आहेत. द हा. 30 पॉईंट दॅट नीड या. टू कम फॉर यू टू नॉट गेट रेलिगेटेड. आणि ते रेलिगेटेड. ठीक आहे, आपण साऊथहॅम्प्टनला हरवू, ठीक आहे आपण यांना कार्डिफ सिटीला हरवू दोन्ही वेळेला, इथनं ही मॅच काढू, इथनं ही मॅच काढू. अँड एव्हरी टाइम दे हॅड दिस डिस्कशन, आर्सेनल कधी येत आहेत खेळायला हा. स्टोक सिटीला, कॅन यू डू इट ऑन अ कोल्ड वेट ते नाईट इन म्हणजे आपण स्टोक. मागच्या एपिसोडमध्ये डिस्कस केलं की ब्रायटन वर्सेस क्रिस्टल पॅलेस एक वेगळीच डार्बी आहे. हा तशी स्टोक वर्सेस आर्सेनल अशी हा, उगाच रायव्हलरी तयार ती झालेली ती रायव्हलरी म्हणजे नाहीये, तो वॉर आहे. तर लाईक वॉर आहे. वॉर देर आहे इज खरं. फिजिकल हार्म दॅट हॅज बीन डन टू प्लेयर्स, आय एम सॉरी. या. हो. पण लेजिट घाणेरडे ऑर्क्स. रायन लॉर्ड हा ऑफ द रिंगचे हा ऑर्क्स असायचे ते. रायन शॉक्रॉस हा माणूस नव्हेच खरं तर. पण पण नाही नाही, Anyway. बट दॅट दॅट स्टोक सिटी हॅड लाईक ही जस्ट फिट देअर, लाईक तुझा लाईक ऑलवेज अ मिसफिट प्लेअर फिटिंग समवेअर, हो. राईट. दॅट वॉज इट, दॅट वॉज हो. हिम ॲट स्टोक फॉर मी. आणि सो त्यानंतर तो पूर्ण वेळ आय थिंक तिकडे खेळलाय टुवर्ड्स द एंड ऑफ द येस. येस. करिअर. आणि फक्त दॅट्स एकच रिअली. वर्ष बनले. बट लेट मी गेट इन टू हिज स्टोक करिअर ऑल्सो बिकॉज हा इट्स हा हिलेरियस. 2012, sorry, 2011-12 he signed, and that long distance volley against Man City, that was हा with Stoke. हा तो जो ब्युटिफुल गोल आहे म्हणजे तोचा क्लिप पाठ दिसली हा तर आपण टाकूया इथे. हा ब्युटिफुल गोल. म्हणजे प्रीमियर लीगच्या हायलाइट रील मध्ये तो गोल असतोच म्हणजे लॉंग रेंजर्स मध्ये. हो. 11-12 सीझन ही स्कोर 13 गोल्स अँड 12 मध्ये ही बिकेम द क्लब प्लेअर ऑफ द इयर अँड ऑल्सो वन द गोल ऑफ द इयर फॉर द हम्म, क्लब. म्हणजे प्रीमियर लीगने म्हणाला प्लीज तुम्ही स्टोक आहात थोडी चड्डीत राहायचं. ठीक आहे. आता हम्म. आता 2012 to 2018 या माणसाने फक्त स्टॅट पॅड केलंय. सेम. आता मजा बघ. एक 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 गोष्ट बघ. 2012-2013 करिअर ही हम्म, गॉट किक्ड इन द टीथ बाय कोलिचिनी अँड हा हॅड टू गेट अ फेशियल रिकन्स्ट्रक्शन डन. हा म्हणजे सुधारलं का वाईट झालं माहित नाही. हा. ठीक आहे. कोलोचिनी इज दॅट न्यूकासल लेफ्ट न्यूकासल. बॅक. हा हा लांब लांब हा केसवाला न्यूकासल गाय. ठीक आहे. ही ऑल्सो सेट द स्टोक रेकॉर्ड ऑफ स्कोरिंग 5 in 7 गेम्स कन्झिक्युटिव्ह गेम्स मध्ये स्कोर केलं. हम्म, 5 गोल्स रेकॉर्ड सेट केला. ठीक आहे. इन 2013-2014 मार्क यूज टू ओव्हर स्टोक फ्रॉम टोनी प्युलिस. ही स्कोर 10 goals अँड बिकेम द टॉप स्कोरर फॉर स्टोक सिटी. हम्म, Okay. In 2014-2014, he created a new record because he officially completed 600 appearances in English football. दॅट्स फॅन्टॅस्टिक. 600 appearances. That's हा a lot. हा. Again, 2015-2016. Again, दरवर्षी तो फक्त एक एक तोडतोच आहे रेकॉर्ड करता. रेकॉर्ड. हा हा. पण 2015-2016चा रेकॉर्ड ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे. ही स्टील हॅज दॅट रेकॉर्ड विथ हिम. व्हॉट डू यू थिंक इज द रेकॉर्ड? 2015-16. हो. त्याने ॲलन शिअररचा एक रेकॉर्ड तोडलाय. आय शुड गिव्ह यू दॅट क्लू. स्कोरिंग इन मोस्ट कन्झर्वेटिव्ह सीझन्स इन द प्रीमियर लीग. नाही. सो द रेकॉर्ड इज मोस्ट हेडेड गोल्स इन प्रीमियर लीग. ओ राईट, ऑफकोर्स ऑफकोर्स, हु मोस्ट एल्स. हेडेड हा गोल्स. या अजून आय मीन और कोणही है. हा. सो 47 गोल्स मोस्ट हेडेड गोल्स वर स्कोर्ड. 16-17 मध्ये त्याने अजून एक प्रीमियर लीग रेकॉर्ड तोडला विच इज स्टील विथ हिम टिल डेट. 16-17 इज द नाही, द 17-18 इज द सीझन दे गॉट रेलिगेटेड, सेव्हन्टीन राईट. एटीन हा इज हा. रेलिगेटेड सीझन. सिक्स्टीन 16-17 सेव्हन्टीन मध्ये मध्ये काय त्याने आहे त्याचे 5-7च गोल आहेत त्याचे यावर्षी. त्याचा करिअर रेकॉर्ड सेट झालाय. चल आय शुड गिव्ह यू दॅट क्लू. प्रीमियर लीग अपिअरन्सेस झाले असणार आहेत खूप जास्त. नाही. हा. क्लोज. युअर क्लोज. व्हेरी हा. क्लोज. मोस्ट अपिअरन्सेस ऍज अ सबस्टिट्यूट. ओ वाव. ओ वाव. बिकॉज दॅट्स व्हॉट इज टायर्ड लेग्सला. रेकॉर्ड. हो, परफेक्ट. रेकॉर्ड इज
इम्पॉर्टंट येट नॉट सो इम्पॉर्टंट. म्हणजे करिअर त्याचं डिफाईन होतं या हा. रेकॉर्डमध्ये. ही केम ऑन एज अ सबस्टिट्यूट 143 टाइम्स इन हिज करिअर. अँड शेवटची 17-18. शेवटची 15 मिनिटं आहेत, डिफेंडर्सना फार उंच उडी नाही मारता येणार आहे तुझा. हो. 17-18 मध्ये तर ते रेलिगेट झाले आणि मग हा. 18-19च्या 6 महिन्यांसाठी ही साईन फॉर बर्नली. या. आणि मग 12 जुलै 2019 ही अनाऊन्स्ड हिज रिटायरमेंट फ्रॉम फुटबॉल. या. इंग्लिश लाईक फुटबॉलच बेसिकली. हम्म. सो तो आहे आपला पीटर क्राउचचा फुटबॉलिंग करिअर. त्याने या. बरेचसे किस्से त्याच्या पॉडकास्टवर पण सांगलेले आहेत. मी एक दोन सांगतो. हा. वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यूज, हे तर सगळ्यांना माहिती आहे हा जोक, की हम्म. इन अन इंटरव्ह्यू त्याला विचारलेलं की इफ यू आर नॉट अ फुटबॉलर व्हॉट वुड यू बी, तर त्याचं हम्म. रिप्लाय होतं अ व्हर्जिन. करेक्ट. बिकॉज करेक्ट. he is married he is married to a supermodel. He's married to a supermodel called Abby Clancy. Yes, Google करा. Still beautiful. And he got married to her in 2011. आणि द मॅरेज इज स्टील स्ट्रॉंग. त्याच्यावर पण एक जोक आहे, पण आपण असा पारिवारिक माहोल करतो म्हणून मी नाही टाकत त्याचं जोक. नंतर त्याच्यावर टेक्स्ट पण करशील. भरपूर जोक्स झालेले. हो. हम्म. हम्म. त्याच्यानंतर वेन ही वॉज प्लेइंग फॉर पोर्ट्समथ, हम्म. पीटर क्राउच वॉज नॉट द मोस्ट, काय म्हणतात, हुशार प्लेयर और हुशार पर्सन आय वुड से. हा. ओके. पोर्ट्समथ मध्ये त्याची टीम त्याच्यावर भरपूर प्रँक्स करायचे. हम्म. तर एकदा त्याने त्याच्या गाडीच्या ग्लव्ह बॉक्समध्ये लझानिया हम्म. ठेवलेला क्या ऍज अ बात है. प्रँक. हा. हा. आणि याला 2 महिन्यांसाठी कळतच नव्हतं की गाडीत वास कुठून येतो. तर तो मेकॅनिक्सकडे गेला. मेकॅनिकने ग्लव्ह बॉक्स उडेल, तिकडे सडलेला लसानिया होता. पीटर क्राउच. फुटबॉल इज अ सिम्पल गेम, यू डोंट नीड टू बी इंटेलिजंट टू प्ले इट. अं, आता अजून एक किस्सा, म्हणजे हा असा किस्सा आहे तो, म्हणजे आईबाबांना आधीपासूनच माहिती असतं तर हा स्पेशल आहे. हा एकदा खेळायला गेलेला त्याच्या मित्रांबरोबर आणि खूप बाप ड्रिबलिंग वगैरे करत होता सगळे. पण सगळे असे थक्क होऊन फक्त बघत होते त्याच्याकडे. म्हणून हा असा का खेळतोय. कळलं की पोरं रग्बी खेळत होते, फुटबॉल नाही, आणि हा रग्बी बॉल बरोबर ड्रिबल करत पायाने खेळत होता. तुला हे आई माहिती आहे ग. का, ही इज रिटन टू हा. बुक्स. ही इज रिटन टू बुक्स या आणि या ही इज हॅज रिटन 2 बुक्स. ही हॅज रिटन टू बुक्स म्हणजे ही हॅज टायटल्ड 2 बुक्स. लिहिली कोणी आहेत माहित नाही आपल्याला. पण हा. मला ते टायटल पण त्याचं इतकं फनी आहे ना, बिकॉज इट्स हाऊ हाऊ टू बी अ फुटबॉलर. हा. अँड द सेकंड वन इज टायटल्ड आय रोबॉट, हाऊ टू बी अ फुटबॉलर पार्ट 2. आणि त्याच्याच पॉडकास्ट मधनं हा किस्सा मी उचललाय, त्यानेच सांगितलेला. तो लिव्हरपूलचा प्री सीझन टूर होता स्वित्झर्लंडला, आणि डर्क क्विट नावाचा डच प्लेअर त्याचा मित्र होता. तर ते दोघं त्यांची काहीतरी बेट लागली की कोण जास्त कॉम्पिटिटिव्ह वागतं. तर दे डिसाइडेड टू पार्टेक इन अ गो कार्टिंग कॉम्पिटिशन. गो कार्टिंग कॉम्पिटिशन मध्ये दोघंही एकमेकात आदळले, दोघंही इंजर झाले. आणि प्री सीझन टूर काय, सीझन एक सेकंड, तू स्टार्टच्या वेळेसच इंजर्ड होते. या स्टोरीतला सर्वात महत्वाचा पार्ट तू मिस केलायस, तो त्यांनी पण नाही हा. सांगितलाय कारण त्या स्टोरीमध्ये. हा. पीटर क्राउच गोकार्ट मध्ये कसा बसला. त्याच्यासाठी स्पेशल बनवली असणार. F1 गाडीत तर तो कारण जाऊच त्याच्या शकत नाही. F1. सो ते आहे. आणि मग त्याच्यामुळे राफेल बेनितेज वॉज द मॅनेजर देन, दस बँड ऑल स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज विथ द क्लब राईट. राईट. बिकॉज ऑफ व्हॉट हॅपन्ड. सो आहे, जबरदस्त कॅरेक्टर आहे तो हा. या किस्स्याबद्दलचा पीटर क्राउचचा इंटरव्ह्यू आहे, वेअर ही सेज की वाय डिड यू डू दॅट टू डर्कआउट. तर तो म्हटला की माझ्यासमोर 2 गाड्या होत्या, एकामध्ये डर्कआउट होता आणि एकामध्ये शाबी जाबी अलोन्सो अलोन्सो होता. होता. अँड जाबी अलोन्सो इज मोर इम्पॉर्टंट टू द टीम. फेअर इनफ. फेअर इनफ आय गेस. येस, ट्रुली अ टीम, ट्रुली अ टीम पर्सनॅलिटी पीटर नाही, आणि क्राउच. ऑनेस्टली लाईक फ्रॉम यू हिअर अ लॉट अबाउट दीज फुटबॉलर्स while they are playing and after they are retired. पण a lot of them turn out to be like, मग ते बेसिकली व्हॉट हॅपन्स इज, हे 20-25 वर्षी खूप पैसे कमवतात आणि इट गेट्स टू मोस्ट ऑफ देम. बट सम ऑफ देम आर स्टील लाईक पीटर क्राउच, वेअर एव्हरी वन लाईक्स देम. वेन या यू या कम या अक्रॉस देम, दे आर थरो जेंटलमॅन, ते खूप चांगले या आहेत. म्हणजे गॅरी आणि नेव्हिल लाईक समोर आला तर कानाखाली मारायशी वाटेल. पीटर क्रॉच बरोबर आपण बिअर पिऊ.
करेक्ट, मजा येईल त्याच्यावर हँगआउट करायला. हा. ही इज वन ऑफ दोज गाईज. आणि जस्ट लाईक अस, इफ इट वॉजंट फॉर फुटबॉल वी वुड बी वर्जिन्स टू. So, Peter Crouch, thank you for making our फुटबॉल वॉचिंग करिअर्स रिअली एंटरटेनिंग. तू बघतोस हा येस. पॉडकास्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सो तुझं बघतो, तू आमचा का नाही बघत? हा असं आम्ही शिकलो ना असं. इंग्लिश. हा मग तू पण शिक मराठी. शिकेल रे तो असं वाटतोय. ही इज लाईक दॅट पर्सनॅलिटी जो करेल असं जस्ट फॉर द वाईब्स वगैरे. तर थँक्यू पीटर क्राउच फॉर एंटरटेनिंग अस ऑल दिस वाईल अँड दस प्रूव्हिंग की प्रिव्हिलेज असलं तर काहीही पॉसिबल आहे. कोणीही काही बनू शकतं. Moving on येस. to the next segment that is रिव्ह्यू. preview, व्ह्यू. preview, व्ह्यू. preview, preview. व्ह्यू. प्रिव्ह्यू मध्ये मोठा गेम ऑफ द वीक आणि कोणते कोणते गेम्स आहेत ओमकार, कारण मी बघितलेले नाही आहेत. अरे काहीच नाही आहे ऍक्च्युली. मग एक मोठा गेम आहे ज्याच्याबद्दल आपण बोलूच या त्याच्या पुढे, येस. पण काही महत्वाच्या गेम्स ज्या आहेत. उनाय एमरीची ॲस्टन विला स्ट्रगलिंग वर्सेस स्ट्रगलिंग मँचेस्टर सिटी ही एक मॅच आहे. तर आणि मला आता वाटायला लागलं की आता तरी मॅन सिटी जिंकतील ना, ही मॅच तरी ते जिंकतील ना. मग ऑफकोर्स ते हरणार नाहीत ना ही मॅच. म्हणजे नाहीच ऑफकोर्स हरणार. इट अजिबात हॅज हरू कम टू शकत दिस नाहीत. नाव, इट हॅज कम टू दिस नाव. विला पार्कला हरणार सिटी शक्यच नाही. रे त्यानंतर मी काल काल कालच्या इव्हेंटला दोन मॅन सिटीचे सपोर्टर्स होते रे. हम्म. ते मला त्यांची दया नाही आली, क्वाईट नाही ऑनेस्टली का, दया काय यायला पाहिजे? दया येण्यासारखे दया नाही, यायला नाही चांगला नाही क्लब दया नाही पाहिजे. आली. हा. दया नाही आली. पण ते म्हणजे दे आर लिटरली ग्रास्पिंग ॲट स्ट्रॉज. हा तुम्ही पण जिंकले नाही टायटल 20 वर्षांसाठी. म्हटलं हो, तू जेवढे वर्ष बघितलं नसशील ना फुटबॉल तेवढं नाही जिंकलोय आम्ही. हा. पण आमची अशी तरी फजिती नाही होते ना, करेक्ट. की म्हणजे जगातलं सगळं बेस्ट घेऊन ए. पण तुम्ही हो. हो. टॉटनम आमच्यावर सारखं खेळतायत. आमच्यावर कधीच एवढे चार्जेस नाही लागले. हो. आम्ही इतके कंजूस होतो की आम्ही लुईस सुआरेझला एक जास्त रुपया सांगितला होता. तर त्यामुळे आम्हाला पैशाचे फेरफार वगैरे आम्हाला तुमच्यासारखे फार जमत नाहीत. सो आय एम सॉरी. पण आपण बाय द आम्हाला अजून वे. एक जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती आपल्याला या विकेंडला करायची आहे, विच इज गो टू सेलहर्स्ट पार्क अँड गेट अ विन. कारण क्रिस्टल पॅलेस हॅज ऑलवेज बीन अ थॉर्न इन आर साईट्स. आणि बघू आता क्रिस्टल पॅलेस आर्सेनल काय होत आहे. मँचेस्टर युनायटेड आफ्टर बीटिंग मॅन सिटी हॅव अ टफर फिक्चर. हे कधी होऊ शकलं असतं का? त्यांना बोर्नमथ अगेन्स्ट अगेन्स्ट. खेळायचंय हो. ॲट ओल्ड ट्रॅफर्ड. हो. बोर्नमथनी सोमवारची मॅच त्यांची ड्रॉ केली, जी आपण ड्रॉ केली मागच्या वेस्ट एपिसोड. हॅमला. बट आय व्हॉट थिंक व्हॉट अ युनायटेड. गोल फ्रॉम एन एस उनाल टू लेवल द स्कोर्स. ती एक अख्खी मॅच मध्ये काहीच झालं नाही आणि नंतर सगळं झालं एकाच वेळेला. एक पेनल्टी आणि एक फ्री किक. सो या दॅट्स दॅट्स अबाउट इट बेसिकली यार. इट. द रेस्ट ऑफ द गेम्स आर प्रॅक्टिकली जस्ट रेग्युलेशन गेम्स. आपण त्याच्याबद्दल नंतर झाल्यानंतरच बोललेलं बरं. हो आणि पण मोठा गेम एक मोठा गेम ऑफ द वीक इज इज पीटर क्राउचचे दोन क्लब्स, स्पर्स वर्सेस लिव्हरपूल. सो सिन्स तो मोठा गेम आहे, आम्ही डिसाईड केलं की आपण काल्पनिक 11 पण त्या दोन टीम्सच्या करूया. तर मुव्हिंग परफेक्ट. ऑन टू द सेगमेंट काल्पनिक 11. सो यावेळेस काल्पनिक 11 मध्ये परत लास्ट आठवड्यासारखंच आपण करणार आहोत की मोठा गेम जो आहे टॉटनम वर्सेस लिव्हरपूल, त्या दोन टीम्स पैकी हेड टू हेड मॅचेस मधनं एक एक टीम आपण निवडणार आहोत. तर आम्ही कॉइन टॉस केला कारण त्यातली एक टीम टॉटनम होती. आणि आदित्य म्हणला की कॉइन टॉस वगैरे नको, आय विल बाईट इट फॉर यू. आणि त्यांनी टॉटनम पिक केली आहे आणि मी लिव्हरपूल पिक केली आहे. सो व्हॉट वी हॅव डन इज आम्ही एक एक मॅच अशी घेतली आहे लिव्हरपूल आणि टॉटनमची, ज्यातली प्लेईंग 11 एकमेकांबरोबर आम्ही पिट करणार आहोत आणि त्यातनं कंबाईंड 11 बनवणार आहोत. सो हे आम्ही का करतोय मला माहित नाही, कारण मी लिव्हरपूलच्या प्लेयरची नावं घेणार आहे आणि ते डायरेक्ट त्या टीममध्ये जाणार आहेत असं मला वाटतंय. पण त्याच्या टीममध्ये हॅरी केन असेल कदाचित. तर बघूयात. आहे. हा तर तू एखादं. कोणती लिव्हरपूलची घेतलेली आहेस टीम? सो मला आधी वाटलं की आपण टायटल विनिंग सीझन मधला लाईनअप घेऊयात का, 2019-20 मधला. पण हा. माझ्या लक्षात आलं की बेटर दॅन दॅट सीझन वॉज द सीझन बिफोर दॅट, राईट, फॉर लिव्हरपूल. अँड या. आय थिंक लिव्हरपूल फॅन्स विल अग्री दॅट दॅट इज द सीझन दे शुड हॅव वन इट 18-19 मध्ये. या. तर येस त्या येस येस. सीझन मधल्या मी दोन मॅचेस बघायला घेतल्या, तर त्या दोन्ही मॅचेस लिव्हरपूल 2-1 जिंकले होते. हो. टॉटनम अगेन्स्टच्या दोन्ही मॅचेस 2-1. पण हो. आय हॅव पिक्ड द होम गेम फॉर लिव्हरपूल, जिथे ते 2-1 जिंकले. कारण अगेन जिथे स्पर्स वॉज लीडिंग, इफ आय एम नॉट रॉंग. येस, स्पर्स वॉज येस. लीडिंग. येस. नो, स्पर वर नॉट लीडिंग, दे हॅड ड्रॉन द गेम. नो. तू फर्स्ट उलटी मिनिट हॅरी केन. तू उलटी बघतोयस गेम, ती दुसरी बघतोयस गेम, तू ऑक्टोबर मधली बघतोयस. हो का? हा, ओ दॅट इज माय द बॅड. ऑक्टोबर गेम. हा. आणि मी ती ती ओके. घेणार होतो ऍक्च्युली, बिकॉज दॅट वॉज अ अर्लियर गेम. पण
आय हॅव नॉट टेकन इट अँड आय टेल यू आय हॅव नॉट टेकन इट अँड दिस वन, हा. बट विल गेट टू दॅट. तुझी कुठली टीम आहे सांग. मी 2017ची घेतलेली आहे हा टॉटनमची लाईनअप, बिकॉज त्याने लिव्हरपूलला प्रायमरली ते चांगले होते म्हणून हरवले नाही, पण लिव्हरपूल घाण होते म्हणून हरवले असं हा, मग वाटतंय. अजून आणि क्लॉपचे सायनिंग झाले नव्हते अजून. नाही नाही नाही, दिस वॉज कॉम्प्रिहेन्सिव्ह 4-1 विक्ट्री ओव्हर लिव्हरपूल हा. ऍट. नाही, हँग ऑन हँग ऑन, आणि बिफोर बिफोर वी स्टार्ट, मला फक्त तुझ्या गेम मधल्या लिव्हरपूलची बॅक फाईव्ह सांगायची आहे. हा, सिमॉन मिन्योलेट इन गोल, क्या बात है, क्या बात जो है. गोमेज, जोएल मॅटिप जे होते, आय गिव्ह यू दॅट. अल्बर्टो हा, मोरेनो आणि देयान लोव्हरेन. ही या बॉय, ही लेट्स लिव्हरपूल गो. ही लिव्हरपूल बॅकलाईन आहे फ्रॉम द गेम यू पिक्ड. अँड देन विल गेट टू येस. माय लिव्हरपूल टीम. दरारा हो. दरारा ज्या टीमचा होता. लेट्स गो. सो स्टार्टिंग विथ द येस कीपर. येस. येस, स्टार्टिंग विथ द कीपर. आय थिंक तुझा ॲलिसन आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग. दिस इज नॉट इवन अ फेअर मॅच. ओ माय गॉड. तू एक काम कर ना, आपण डायरेक्ट स्ट्रायकरच डिस्कस करू ना. काय गरज नाही आहे का हे? ते ऍक्च्युली नाही, तुझी मिडफिल्ड खूप घाण आहे. तुझी मिडफिल्ड खूप घाण आहे. असं सो तुझं म्हणणं आहे. आपण बघूयात. आपण एक तर तिकडे पहिले वाद तर घालू हा शकतो. पहिले तर टॉटनम तुझ्या मॅच मधले जे आहेत ते घाणेरडं काहीतरी 3-5-2 वगैरे करतायत. अरे आपण सिव्हिलाइज लोक आहोत. आपण नीट हो, करूयात हे. मग काय. सो तुझी जी 3-5-2 आहे, लेट्स रेट्रोफिट इट टू अ 4-3-3 अँड देन लेट्स पिक. लेट्स चालेल, ओके. लेट्स डू दॅट. तर कीपर युगो लॉरेस ऑब्व्हियसली नाही खेळणार आहे या लाईनअप मध्ये. करेक्ट. सो कीपर कीपर ॲलिसन गॉन गॉन इन द टीम, मेन टीम. युगो लॉरिस नो ओके. चान्स. हा. नाही, चान्सच नाही म्हणजे. मोस्ट इंटरनॅशनल अपिअरन्सेस मध्ये लॉरिस जिंकेल कदाचित. बट करेक्ट. दॅट्स अबाउट इट. ऍज अ कीपर ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ राईट बॅक. ओके. द बेस्ट राईट बॅक ऑफ द 21st सेंचुरी, ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्ड वर्सेस. किरियन ट्रिपियर. ऑल्सो कॅरन लाईक ट्रिपियर नॉट अ बॅड नॉट अ बॅड शाउट, बट इफ यू कांट शाउट, बट मेक इट, अगेन्स्ट टी ए. हा, इफ यू कांट मेक इट इन द इंग्लंड टीम ओव्हर हिम, यू कांट मेक इट इन दिस टीम ओव्हर हिम, या राईट. या नो चान्स, नो चान्स. पण टेक्निकली इंग्लंडसाठी तो मिडफिल्डला खेळतो तो. हा, कारण इंग्लंडमध्ये राईटबॅकचं एक फॅक्टरी आहे सध्या. काईल वॉकर हा, तो अजून एक तो बेन हा. व्हाईट अजून. हा, बेन व्हाईट इज गोइंग टू हॅव अ डिस्कशन विथ द न्यू नवीन कोच मॅनेजर आला. अच्छा, म्हणजे टुकल. साऊथगेटची चूक होती थोडक्यात. साऊथगेटची चूक होती. तसं आहे. बेन व्हाईट प्लेज इन द वर्ल्ड युरोज अँड दे विन इट, असं माझं म्हणणं आहे. एनिवे, दिस इज अबाउट टॉटनम अँड येस. लिव्हरपूल फॉर सम So रिझन. at right back, Trent Alexander-Arnold has made it. हा, सेंटर बॅक पेअरिंग एकत्र डिस्कस करायचं आहे का? गरज आहे का? हो का? ऍक्च्युली यु नो व्हॉट, नॉट ॲल्डरवेराइल्ड, बट वर्टॉंगन कॅन बी कन्सिडर्ड ओव्हर मॅटिप. आय फील. वर्टंगन ओव्हर मॅटिप म्हणतोयस का तू? ऑल्सो आय एम नॉट एंटायरली कन्व्हिन्स्ड हिअर विथ मॅटिप. सो आय एम लेटिंग हो. वर्टॉंगन स्लाइड. तो लाईक ऑन हिज गुड डे इज अ फॅन्टॅस्टिक डिफेंडर. येस, अँड ही बेसिकली बेल्जियन कॅप्टन यार. सो हो, नाही नाही नाही, वादच नाही. लाईक ग्रेट प्लेअर, वन ऑफ दोज हा प्लेयर्स. मग आपण हे करण्याऐवजी जे करणार होतो की हा. प्लेयर्स हु अनफॉर्च्युनेटली प्ले फॉर टॉटेनमची 11, या त्यात त्यात यान हा, वर्टॉंगन ती असता. काय टीम आहे यार, ती काय टीम आहे यार. बाप टीम आहे ती. मला प्रॉब्लेम तोच झालेला आहे. लाईक टॉटनम हॅव हॅड सम सच ग्रेट प्लेयर्स, येस. आणि अनफॉर्च्युनेटली दे प्लेड फॉर टॉटनम. तसंच झालेलं आहे येस. त्यांचं. येस. येस. ओके. परफेक्ट. मी वॅनडाईक ओके. बद्दल डिस्कस करण्यात पण काय सो पॉइंट नाहीये. व्हॅन वर्टॉंगन, ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्ड आणि येस. अँडी लेफ्ट रॉबर्टसन. बॅकला हो हो, अँडी रॉबर्टसन म्हणजे अँडी मी रॉबर्टसन आणि नका. डॅनी रोज मध्ये पिक करायचंय कारण आपल्याला. नाही, डॅनी रोज नाही आहे रे. इथे हाय. कोण गेला तो आपला. दाविन्सन सी. सांचेज इज द थ्री सेंटर मधला. नाही नाही, टेक्निकली इट इज सर्ज ऑरियर. नाही नाही नाही, तो सीडीएम खेळायचा. ओ राईट टेक्निकली राईट, इट इज सॉरी सॉरी. डाविन्सन संचेस. मी कन्फ्युज झालो. मी हा, माझ्या मॅच मधली टीम बघत होतो. तुझ्या सॉरी. मॅच मधले हा. बघितले. हा. तर हा. टेक्निकली सर्ज ऑरियर, बट सर्ज ऑरियर आणि रॉबर्टसन मध्ये कम्पॅरिझनच नाही. इट इज स्ट्रेट अप रॉबर्टसन. देयर इज नो टू अगदीच वेज अबाउट इट. अगदीच अगदीच अगदीच. सो ते अच्छा, झाले ठीक आहे. 4 डिफेंडर झाले. आता मिडफिल्डमध्ये हा, आपल्याला त्यांचे डाविन्सन सांचेसला कुठेतरी मॅनेज करायचं आहे आपल्याला.
ते बघूया आपण. आता मग तुला सीडीएम चूज करायचं आहे का कसं करायचं आहे? सो सीडीएम चूज करताना आय एम सेईंग की डाविन्सन सांचेसचा हिशोब लागला पाहिजे, कारण तो मूर्खासारखा तिसरा सेंटर बॅक खेळतोय. नाही मग मी म्हणेन मग तिकडे डेली आली येईल ना. कुठे? डीएम ला? हो. अच्छा, तुला डाविन्सन सांचेसचं करायचं काय, पण मग तू त्याला नाही कोणाबरोबर तो टाकणार? एलिमिनेटच करून टाकला. एलिमिनेटच केला त्याला. मला नकोच आहे तो. बघायचंच नाही मला त्याला. बरं ठीक आहे. ठीक आहे. कोण सो सांगतं असं घाणेरडं काहीतरी लाईनअप खेळायला चायला. ओके. ओके, सो एक आपण काम करूयात. मी म्हणतोय हा. तसं करूया. एक सोपं सांगतो, मी सोपं सांगतो. सो हा. लेट्स लेट्स डू द फॉरवर्ड फर्स्ट, जे तीन आपल्याला लागणार आहेत. चालेल. राईट. हो. तर एक साला आहे. हो. आउट ऑफ साला, फिर्मिनो, माने. आणि नाही इकडे बट बॉस इकडे हॅरी तुझ्याकडे केन ऐक. सॉन. हँग ऑन, हँग ऑन, हँग ऑन, आय एम गिव्हिंग यू दिस. तर माझं म्हणणं आहे की ओके. डाविन्सन सांचेसला इकडे आणायचा. डाविन्सन सांचेस वर्सेस डाविन्सन सांचेस वर्सेस साला. हु डू यू वॉन्ट प्लेइंग ऑन द राईट विंग? अँड इट्स साला. ओके. अँड नाव साला. नाव नाव आय एम विलिंग टू कन्सीड दॅट सॉन आणि केन गेट इन ओव्हर फिर्मिनो अँड माने. येस. इझिली इझिली. लाईक लॉंग सॉन ओव्हर टर्म्स. माने फॉर शुअर. हा. आणि फर्मिनो इज नॉट इन दिस डिबेट वेन इट कम्स टू सॉन अँड केन. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. बरोबर आहे हाऊ तुझं. मच एव्हर लिव्हरपूल सपोर्टर्स हा. नाही. ही वॉज द हा. विकेस्ट लिंक अमंग्स द थ्री ऑफ देम. परफेक्ट इफ परफेक्ट झालेलं आहे हे. कारण मी हा. सांगतो काय झालं. द बॅक फाईव्ह इज डन, गोलकीपर अँड बॅक फोर इज डन, द फॉरवर्ड्स आर या. डन, अँड नाव द ओके. अभी मिडफील्ड विच आएगा इज मजा. वेअर. हा. कारण माझ्याकडे दोन ग्रेट प्लेयर्स आहेत, तुझ्याकडे दोन ग्रेट प्लेयर्स आहेत. सो परफेक्ट. सो तुझं म्हणणं आहे की हॅरी विंक्स, डेले आली आणि ख्रिश्चन एरिक्सनच्या मिडफिल्ड वर्सेस वायनाल्डम, मिल्नर आणि हेंडरसन. क्वाइट ऑनेस्टली, विंग्स ॲली अँड ख्रिश्चन एरिक्सन साऊंड्स लाईक मच बेटर अ मिडफील्ड देन हेंडरसन, वायनल्डम आणि नाही, तू तू हे नको करूस, तू मिल्नर. हे नको करूस, तू मिल्नर 40 वर्षाचा इमॅजिन नको करूस. आय डोंट नो. लेट्स सी, लेट्स सी. ओके. सो डीएम ओके, प्लेअर डीएम बाय प्लेअर जायचंय का? हा, चल लेट्स डीएम डू ला. प्लेअर बाय प्लेअर. ओके. डीएम ला कोण आहे तुझा? हेंडरसन वर्सेस आय विल पुट डेली अली देअर. चल. हेंडरसन वर्सेस डेले आली. ऑन अ गुड डे, इफ लाईक इट्स अ टेल ऑफ व्हॉट शुड हॅव बीन, इट्स डेले आली, राईट? इट्स येस. व्हॉट कुड हॅव बीन. बट व्हॉट कुड हॅव हेंडरसन, बीन व्हॉट अ बट कन्सिस्टंट करिअर अंटिल दॅट मूव्ह टू सौदी अरेबिया. पण I still Delhi Ali yaar. I mean that guy was something else, हा, मला especially in असं that खूप season. वाटतंय, मला असं खूप वाटतं की आपला थोडासा हेंडरसन अगेन्स्टचा बायस आहे याच्यात. पण तिथे लाईक ऑफ नाही अरे. कॅमेरा, ऑफ कॅमेरा I'll be कुठेतरी very मयुरेश honest. फ्युमिंग आहे आता. धूर ओके येतोय चल आपण डोक्यात. आपण आपण मयुरेशचं अनबायस्ड व्ह्यू पण नाही घेऊ शकत ना, लिव्हरपूलची नाही, साईड पण आहे. मयुरेश, So, मयुरेश डू यू लाईक मयुरेश, आय आय हा. ट्रस्ट मयुरेश टू बी फेअर. फेअर. तर डेली मयुरेश अली का हेंडरसन? इन हिज पीक मयुरेश. डेले अली का इन हिज पीक ऑन जॉर्डन हेंडरसन, हु डू यू वॉन्ट? डेली आली. नॉट हेंडरसन. मयुरेश डेले बट अली ऑल्सो ते म्हणलेला दोघं आहे. पण असू शकतात ना, कारण की नाही नाही नाही, नाही असू ह्याच्यामध्ये शकत. सांगतो ना मी का नाही असू शकत ते. पुढे जाऊयात आपण. आले. ओके. ओके. मीट युअर चॅम्पियन. जेम्स मिल्नर वर्सेस हॅरी विंक्स. जेम्स मिल्नर घेऊन टाक. जेम्स मिल्नर घेऊन टाक, मी सांगतोय. हॅरी विंग्स वगैरे करिअर आहे का त्या माणसाचं काय? करेक्ट. आणि तिसरं, आणि आय थिंक द मोस्ट कंटेस्टेड बॉस. पोझिशन ऑन दिस ग्राउंड राईट नाव. देर डू इज यू नो वॉन्ट वे. जॉर्जिनियो वायनाल्डम or do you There want is no way you can keep Christian Eriksen out of this. There is no way in hell can you keep Christian Eriksen out of this level. चान्सच नाही. वायनॅल्डमच्या वरती वायनॅल्डम काय कम्पेअर करू शकतो क्रिश्चियन एरिक्सनच्या अगेन्स्ट? त्याचा माणसाचं हृदय थांबून तो परत खेळायला येतो. हं. बॉस. हे 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 थोडंसं सिंपथी आहे मला वाटतंय. हे बट सिंपती नाहीये. बट क्रिश्चियन नाही नाही, एरिक्सन. हे बघ, मी कितीही आर्सनल फॅन असलो आणि मला कितीही टॉटनम आवडत नसले तरी देर वॉज अ टाइम वेन यू 2016 विश ते, क्रिश्चियन एरिक्सन प्लेड फॉर यू. ऑर जस्ट नॉट फॉर देम. आणि हा, नॉट फॉर देम. आणि फॉर अ लॉंग टाइम देर बिटवीन 2016 अँड 19
दोनच प्लेयर्स होते जे पूर्ण वर्ष माझ्या FPL मध्ये होते, मोहम्मद साला हम्म. आणि आणि एरिक्सन. एरिक्सन. आणि त्यामुळे एरिक्सन आज जातोय. जॉर्जिनो वायनाल्डम व्हेरी इम्पॉर्टंट प्लेयर इन अ टीम बट नॉट दिस टीम. Yeah, well, quite honestly, this midfield is horrendous if you ask me. Apart from, इट मेड लाईक दे मेड इट वर्क बेसिकली, कारण डिफेन्सिव्ह yeah, रिस्पॉन्सिबिलिटीज पीक वॅन्डाईक असताना कोणालाच करायला लागत नाहीत. आणि हो, तीन बेसिकली घोडे आहेत तुमच्याकडे पुढे. आणि हो. असिस्ट असिस्ट द्यायला मिडफिल्डर नाही लागत आहे, कारण गोलकीपर असिस्ट कारण राईट बॅक देतोय. आहे आणि आणि गोलकीपर. गोलकीपर देतोय असिस्ट. सो सो तसं आहे. सो आय विल जस्ट डू अ क्विक रनडाऊन ऑफ द 11 जी आपण येस, चूज केलेली आहे ऑफिशियली. येस. ॲलिसन इन गोल, ट्रेंट अलेक्झांडर आर्नल्ड, वॉर्टॉंगन, व्हॅन डाईक आणि रॉबर्टसन. डेली अली ॲज द CDM, with the two attackers James Milner and Christian Eriksen. And up top, the FPL dream team of Mo Salah, Harry Kane, and Heung Min Son. Actually, a great team, yeah. ग्रेट Quite टीम ना. honestly, quite honestly, a great team. आपण जी सिटी ऑल्सो युनायटेड ऑल्सो केलेली. मजे मजेत आपण म्हणलोय, पण 5 आले टॉटनमचे प्लेयर्स. हो रे, मजाक मजाक में अच्छा खेल गए. येस. Can you? I think this team will give it a fight to the United City team that we had chosen. हो, दॅट असं युनायटेड मला सिटी वाटतं. टीम वॉज प्रिटी स्क्यूड इन युनायटेड फेवर ऑल्सो. हो, हो. मैं आता लाइक वी हैड टू चूज बिटवीन गॅरी नेव्हिल अँड मायका रिचर्ड्स, बट इंग्लंड बेस्ट राइट बॅक इज इन दिस टीम, राइट? येस. सो या, हो. that's about it, I guess, from us येस. this दॅट्स week. अबाउट इट फ्रॉम काल्पनिक 11. सरप्राइझिंगली स्पर्सचे प्लेयर्स जास्त झालेले आहेत. आय डोंट नो हो. हाऊ. हो. अँड इन अ गेम वेअर लिव्हरपूल नाही मार्जिनली वन. ठीक आहे, हा. चालतं. पण इन सो तो ट्रू होता स्पर्स आमचा. फॅशन, इन ट्रू येस. स्पर्स फॅशन, द विनिंग गोल वॉज अ अल्डरवेरल्ड ओन गोल. येस. असं. तर ती होती आमची काल्पनिक 11 इन्व्हॉल्विंग टॉटनम आणि लिव्हरपूल प्लेयर्स. समहाव टॉटनमचे एक एक पेक्षा जास्त आलेला आहे प्लेअर त्याच्यात. आय डोंट नो हाऊ, कसं शक्य आहे ते कोणत्याही लाईनअपमध्ये. बट मे बी दॅट इज द साईन ऑफ द टाइम्स. तर तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना तो दाखवा, शेअर करा त्यांच्याबरोबर, त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. समजा ते तुम्हाला भेटतच असतील तर त्यांचा फोन घ्या आणि आमचं सबस्क्राईब करायला लावा. आम्ही तसंच करतो. आम्ही लिटरली मी लाईव्ह इव्हेंट्स करायचं कारण ते एकच आहे की मी लोकांच्या टेबलवर जातो आणि म्हणतो युट्यूब उघडा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आम्ही तसेच कमवतो सबस्क्रायबर्स. आमचं FPL पण आहे ज्याच्यात मी सेकंड लास्ट पोझिशनला आहे. क्या बात आहे. लास्ट जमेल जमेल. मी खूप खूप प्रयत्न केला यावर तर लास्ट यावर पण एक थोडासा जमेल मला. ट्रिव्हिया तुला सांगतो, जस्ट सो दॅट अदर पीपल फील हा, नाईस अबाउट युअर मिसफॉर्च्यून. पण आपल्या लीगमध्ये 3 असे प्लेयर्स आहेत दॅट क्रिएटेड द टीम आफ्टर गेम वीक 1. अँड या. यू शुड टेक्निकली बी ॲटलिस्ट फोर्थ फ्रॉम बॉटम, बट ते यू हॅव गिव्हन देम अन ॲडव्हान्टेज. इट्स ओके. इट्स अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट अँड आय एम इंजर्ड विथ अ हॅमस्ट्रिंग. अरे मी या लीगचा रॉड्री आहे रे. तसं आहे ते. तर आमची यावर्षी FPL पण आहे. हा, यावर्षी देवाचा. यावर्षी नाही. हा, हा, यावर्षी देवाचा. हा. तर FPL आहे, जॉईन करा, मजेदार चालू आहे तिकडे. आणि आमचा इंस्टाग्राम पेज पण आहे, खालतीच लिंक दिलेली आहे. तिकडे आम्ही मस्त मस्त काही काही डिस्कस करत असतो, कॉन्टेंट वगैरे. आणि आमचा क्रिकेटचा पॉडकास्ट पण आहे, माझी बॅट माझी बॅटिंग. आता आम्ही नवीन एपिसोड पण लॉन्च करणार आहोत. मे बी एक आठवड्याभरात तो पण येईल, तर तो पण बघा, मिस नका करू. आम्ही इंडियात BGT मध्ये काय चालू आहे ते सगळं डिस्कस केलेलं आहे. नॉट जस्ट दॅट, आम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये इन जनरल काय चालू आहे ते डिस्कस केलेलं आहे. येस. तर या दॅट्स इट ॲट द एंड ऑफ द आणि एपिसोड. यावेळेस तिथली काल्पनिक सॉरी. 11 हा. पण खूप ब्रिलियंट आहे. खूप ब्रिलियंट आहे. हो हो खूप हो. वाईब्स वरती बनवलेली टीम आहे, त्यामुळे ती पण बघायला नक्की या. येस. सो दॅट्स इट ॲट द एंड ऑफ द एपिसोड. आपण काय म्हणतो, व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? 4-0 हरणार तुम्ही.